सगळ्यांना सांगून झाले आता हा शेवटचा पर्याय होता म्हणून तुम्हाला बोलवलेलं आहे आम्ही आणि काय ॲक्शन घेता बघा. हा लास्ट पर्याय आहे आमचा. इथल्या नगरसेवकांच्या भावाच्या मुलगीला पण ते चावलेलं आहे. महेश बमनगोलच्या मुलगीला पण चावलेलं आहे. गावे गल्ली गडिंग्लज या ठिकाणी आज संध्याकाळपासून मला कित्येक नागरिकांचे फोन आले. कुत्र्यानं 25 लोकांचा चावा घेतला असं समजते. आत्ताच अर्ध्या तासापूर्वी या मुलाला ते कुत्रं चावलंय आणि ते कुत्रं कुणाचं आहे ते माहिती नाही. मुलाला खेळून येताना सायकलवर येताना पायाला पकडलंय कुत्रं. कधी अर्धा तासापूर्वी. तुलाच चावलं काय ते? 7 इंजेक्शन झालेत आणि एकूण 25 लोकांना चावलेलं आहे मॅडम ते. आणि कोणी नगरपालिकेला तक्रार केलो सगळ्यांना सांगून. आमच्या मुलग्याला सिद्धेश दिसायला चावले कुत्रे उभारले ते मित्र दोघं जण काय आणि अचानक येऊन चावलं. हे या कोपऱ्यावरच कुणी आणून सोडलंय आणि इथंच राहतंय. ते येणाऱ्या सायकलवाल्यांना जाणाऱ्या लोकांना. महेश बमनगोलच्या मुलगीला पण चावलेलं आहे. वेदांत कुरबेटी म्हणून आहे, त्याला पण चावले. 8 दिवस आम्ही नगरपालिकेत 4 वेळा तक्रार केलेली आहे. कोणी त्याची दखल घेतलेली नाही. सायकलवाल्यांना सगळ्या चावत आहे कुत्रं. त्यामुळे याची नगरपालिकेने दखल घ्यावी. इथल्या नगरसेवकांच्या भावाच्या मुलगीला पण ते चावलेलं आहे. आम्ही सांगितले सगळ्यांना पण कोण दखल घेतलेली नाही. 3 ते 4 महिने आम्ही तक्रार केले, सांगितले, कोणी दखल घेतलेली नाही. लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मी विनंती करते. तर कुणाच आहे कोण सोडून गेले काही माहीत नाही. इथं बसून असल्यामुळे ते आमची घरं असल्यामुळे ते आमच्या अंगलट यायला लागले. तेव्हा याची दखल घ्या. पोलीस कंप्लेंट केलेली आहे. नगरपालिकेत पण 4 वेळा तक्रार केलेली आहे. त्यामुळं लवकरात लवकर दखल घ्यावी, नंतर आम्ही पुढची प्रोसिजर सुरू करणार. मग नगरपालिकेनं ह्याच्यावर तातडीनं कारवाई करण्याची गरज आहे अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज.